सगळे बुंदी गुलाबजामू सेपरेट सोबत होते. बुंदी पाकाच्या बाहेर, गुलाबजामू पाकात, बुंदी डाळाची, गुलाबजामू खव्याचे. कोणी झक मारली एकत्र केले. राजा राणी काय त्या बापाची राजा एवढा ए बरोबर राजा राजा एवढा एवढा राणी. राजाला कळलं सुद्धा ना राणी आपल्याला चिटाकली का मोका घेऊन. कीर्तनकार कीर्तन संपल्यावर जसा पैशावर हात मारितो तसं त्यानं काकड्यावर हात मारला पाहिजे रोज. तिथं मी असो नाही तर माझा बाप असो नाही तर आम्ही दोघं सांगत असो. कीर्तनकारानं काकडा नाही काहीतरी वाचला तरी पाहिजे रोज. वेळ असो नाही तर नसो. मालिका खिशात ठेवली पाहिजे. गाडीत का होईना, बसल्यावर का होईना, पण काकड्यावर आणि हरिपाठावर कीर्तनकाराची नजरच फिरली पाहिजे. ती कीर्तनकाराची साध नाही. आपण करीतच नाही म्हणल्यावर काय उपयोग त्याचा? काय साधणार नाही, पाहायचंच नाही. आता त्या मोबाईलमध्ये गाथे घातले लोकांनी. उचकायचा विशेष नाही. तुला कीर्तनकार आपण घेतलं का त्यांनी बोटं चालायची. आला भाऊ थोडा याला ताण दिलाच पाहिजे ना मला. आणि एक वाक्य सांगा मला, तुमच्या वाणीतला शब्द, तुमच्या अंगातली ऊर्जा ही नामस्मरणाशिवाय होऊ शकत नाही. ध्यानात ठेवा. तुम्ही उद्या काही जरी म्हणले तर ते चालत नाही. आता हे तुमच्या पुढे बोलायचं नुसते माझे 2 तासात हात किती वेळा हलत असं करा गणित नाही. हे साधना पाहिजे. असं बोगसगिरी चालत नाही. आणि ते लई दिवस टिकतही नाही. नवीन नवीन चालत. नवीन नवरी फक्त माणसं कवर पाहत्यात जाऊन येईपर्यंत. एकदा जाऊन आल्यावर नवरदेवालाच ओळख येत नाही. हीच होती का काय तुला आपल्याला का धोका बसला का काय काय. नव्या नवरीची मेकअप नाही टिकत महाराज. तसं नाही ना. लिंबाच्या लिंबोळ्या किती जरी पिकल्या तर कावळा सोडून कोणला आनंद आहे. ओवी किती सुंदर आहे. लिंब लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळला. काय झाली गंमत, बऱ्याच दिवस बांधून राहिलेली गाय खुट्या सगळं सुटली. आणि खुट्या सगळं सुटली आणि ती घासात गेली. ती घास खाई ना जो उडी आणायची नुसती. ती भांबावली. काय खावा भांबावली भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे. 13व्या अध्यायात हिरवा चारा भाव्य पशु. ती गाय जशी भांबावली ना तशी 99% माणसं सध्या फुकाट पैसा कमवण्याच्या नादी लागल्यामुळे भांबावली माणसं. शास्त्र कळानं, धर्म कळानं, श्रावण कळानं कचाकच लोक श्रावणात दारू पितात. आषाढीला मटण खाणारे लोक येतो. कार लोकांनी माझाटल्यावानी धर्म नाही, नीती नाही. आणि मग हे उताटलेवानी वागायचं. ते कुठं चालतं का मला? पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची. आता यांनी सुरू केलं ते. आम्हाला घ्या 9 वार हिंडतो गावात आम्ही बावळ्याचा बाज. पुरीनं शर्ट पॅन्ट शर्ट घालायचं आम्ही गाऊन घालितो. देव वाटण्या घालायला घेतो भाषा. देव काय बावळा होता का आम्हाला गडी केलं. बरं केवढ्याचा फेटा बांधले बाई गडी होईल. चला बांध फेटा होई गडी. उगाच आपलं मूर्खासारखं. महाराजांची भाषा हो. आगा स्वधर्म जरी रोपला सर्व सुखाचा थारा मोडेला आणि दीपा सवे हरवला प्रकार. पैशाच्या कमिटीमध्ये धर्म करून टाकलाय लोकांनी मला. फक्त काय झालंय, कमी बुद्धीच्या माणसांच्या हातात पैसा गेल्यामुळे त्यांनी धर्माचं पार वाटुळ गेलं. बायांनी चपला घालून चपात्या करायचं. खरं बा म्हणे काळ बदललाय. काय काय वांग बदललाय काळ. काय केलं, धोतर गेलं पायदामा पायदामा गेला, जीन आली, जीन गेली बरमुडा आली. आणि हळूहळू लोक मोकळी होत आली. काय बदलला का. बरं सुधारली लोक अजून तोंडानंच खात्यात ना. मग श्रीमंतानं का तोंडानं खावा. काय झाली गंमत महाराज, मूर्ख माणसांच्या हातात लक्ष्मी गेल्यामुळं शास्त्र बिस्त्र लोकांनी सोडून टाकलं. 16व्या अध्यायामध्ये 459 नंबरची ओवी आहे. अध्याय नंबर 16 ओवी नंबर 459. शास्त्र म्हणेल ते सांडावे राज्य इतरून मानावे. या मंडळीनं काय केलं महाराज, यांच्याकडे पैसा नाही घामाचा. यांनी काय वासरा खुडून चिंगल्या निवडून कापूस शिकून कमावली नाही. यांनी लुटालुटीतच कमावली. आणि यांनी कोटीचं लग्न करायचं पोरीचं आणि गरिबानं त्यांचं पाहायचं. गरिबालाही नंगाट. हे काय अरे 2 एकर कपाशी 3 एकर उसाव कुठं कोटीचं लग्न होतं का बावळाटा. आणि ते श्रीमंतासारखं लगीन करायला चांगली बसून लोक जेवत होते. या श्रीमंतांना किडा आला नालाय का उभ्यानं जेवण सुरू केलं. काय काय बापाचं गेलं तर आणि ते वर नालायक ताटली हातात घेत एकाला भातच सापडला ना ते ताटलीच घेऊन घरी गेलं. एकाला भात सापडला तर वरान सापडला ना तेवढं एकानं धाका लावला तो भातही सांडला. ते वैतागला म्हणला उडत गेलं लग्न.
मावळ्याचा बाजार. चांगले गोल गुलाबजांबू होते. गुलाबजामू चांगला गोल होता. टपाटप म्हातारी माणसं खायची. काय कोणच्या बापाचं गेल्या वर्षापासून गुलाबजामूच लांबावला. काय त्याच्यात तुला गेलं तर का लांबेल गुलाबजामू मागून खात्यात का काय तुला करायचं का? गोल गुलाबजामू खायला सोपं बरं नका लांब गोल कोणच्या किडा आला लांबावला गुलाबजामू. काय बापाचं गेलं तर हलकट क्वालिटीचं. चांगले बुंदी गुलाबजामू सेपरेट सोबत होती. बुंदी पाकाच्या बाहेर गुलाबजामू पाकात. बुंदी डाळाची गुलाबजामू खव्याचे. कोणी झक मारली एकत्र केली. राजा राणी काय त्या बापाचं गेलं. राजा एवढा ए बरोबर राजा राजा एवढा राणी. राजाला कळलं सुद्धा ना राणी आपल्याला चिटाकली का मोका घेऊन कमी बऱ्या कमी जास्त या शब्दाचा अर्थ कमी धरायचा का जास्त. कमी जास्त या शब्दाचा अर्थ जास्त धरायचा का कमी. याचा अर्थ कमी फक्त म्हणण्याची भाषा कमी जास्त. कमी जास्त शब्द कमीच आहे पण कमी जास्त. तसं अनंत वाचा बरळा ती तया काहीचा तयार पावे बरळत बसण्यात काय मध्ये पर स्त्री आणि परधन याचा विटाळ झाला. पापाची लक्ष्मी घरात आण नका. आता लोक कीर्तनकारांच्या नावानं बोंबला त्या भावा. कीर्तनकार लोक लई पैसे घ्या त्या भावा. लई भुकती मंडळी माग पुढं नाही तोंडावर नाही पण माग पुढं. आपण जर म्हणा ना कीर्तन संपले 2-4 हजार जास्त द्या. बाजार मांडला बा देवाचा आहे सत्य करावा का नाही. मला फक्त फुकाट करणाऱ्याचं नाव सांगा. कोण फुकाट करतो एवढं सांगा फक्त. केलं आजपासून फुकाट फक्त फुकाट करणाऱ्याचं नाव सांगा. कोण करतो फुकाट. एकदा आमदार झाला माणूस तर कावळा शिवेपर्यंत त्याला पेन्शन आहे. 1.5 लाख त्याला पेमेंट आहे. सरपंचाला 5 लाख पगार आहे. 5,000 पगार आहे. उपसरपंचाला 2,500 पगार आहे. मग कीर्तनकारांनी पैसे कमावण्यानं तुमचं कुठं मुळ्यात उठलं बा. आम्ही काय आमचे बायका पोर म्हातारपणे हायवेला सोडायचे का. आणि एवढं बाकी ज्यांनी देश धुवून खाला त्यांचं काय केलं रे तुम्ही. आमच्याच मुळं का उठत होतं. लुटलं ना पार तुम्ही. तुम्ही तरी कोणतं फुकट करता. अरे सभेचे पैसे घेता तुम्ही. लबाड बोलायचं नाही. घेत नाही तुम्ही. मतदानाचे पैसे घेत नाही. सभेला जायचे पैसे घेत नाही. घेत नाही. आम्ही कीर्तनात झाले तुमची का आग झाली. महाराज तो काळ वेगळा होता की पैसे न घेता कीर्तन करणं. तो काळ वेगळा होता. आज तो काळ वेगळा आहे. आज फक्त भुईमुगाच्या शेंगात दाना येतो त्याचा मुक्काम पोत येते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चूल येते. उद्या आम्ही कोपऱ्यात बसलो काय तुम्हाला घेणं. तुम्ही म्हणा गण उठलं मरू दे जाऊ द्या. कोण पाहतं कोणाकडं. रात गई बात गई. अरण्याला आग लागली की हरणं आपाप पळून जातात. आणि फुलातला मकरंद संपला की भोंगा आपाप उडून जातो. लोकांना काय घेणं नाही. खिसा गरम येतो हे जेगी. मग पोरांना आम्ही पैसे घेतले पाहिजे का नाही. जाऊ आपला एक पेमेंट तर तयार झाला पाहिजे. साधनं करा. पर स्त्रियां पर ध्यानाचा विचार झाला. आणि आता सप्ते करत असताना इथून पुढचा काळ बदललाय. आता सप्त्यांमध्ये नुसते कीर्तन ऐकू नका. आमचा झालाय सांगायचा धंदा. तुमचा झाला ऐका धंदा. आता काही गोष्टीत बदल व्हायलाच. नुसते आता आम्हाला श्रीमंत करीत हिंडू नका. आम्ही निघालोय पैसे कमवायला तुम्ही लागले जमिनी काय. आमच्या पुढे बसलं का खरंय काही खरं नाही. तुम्ही नीट वागायची झक मारा. इथून पुढे सत्य करताना 2-4 गोष्टीच्या पथ्य पाळा. तरुण मंडळी भजनी मंडळ गायक वाद्य गुणजन महाराज मंडळी गावातली मंडळी ऐका. इथं मुक्ती अध्यक्ष सरपंच बिरपंच अंगणवाडीच्या बाया बिया नीट ऐका. आता इथून पुढे गावात माणूस मेला माणूस का आपण त्याला जाळतो. जाळून आल्यावर दुसऱ्या दिवशी आपण नदीवर जातो आणि त्याची राख पाण्यात टाकतो. नदीत पाया पडून सांगतो आजपासून राख नदीत टाकू नका. नदी ही माता आहे. पंढरपूरला माणसं चंद्रभागेत आंघोळ करतात. आळंदीला माणसं इंद्रायणीत आंघोळ करतात. मग तुम्ही म्हणाल ती राख काय करा. ती राख गोणीत भरून घरी आणा. आई वडिलाची राख आहे तर किती 2-3 टोकऱ्या.
ती घरी घेऊन या, शेतात एक खड्डा घ्या आणि आई वडिलांची आठवण म्हणून एक झाड लावा. पहिल्या वर्ष श्राद्धापर्यंत त्याला पाणी घाला. सावली बापासारखी सावली झाड देईल. नद्या स्वच्छ ठेवा. नदी ही माता आहे आणि नद्या अपवित्र झाल्यामुळे हे घोटाळे झाले. वावरात पाणी नाही, नदीचं पाणी गावात घुसलंय. अजून 1 फूट तरी एर वाढली का तुमची? टिपका नाही आला इरीत, पूल तुटून गेले. ते आता हे पिका तुमचे ते हिरवे दिसते ना महाराज, हे फक्त आता सलाईन चालू आहे त्याला, बुरबुर बुरबुर इथे म्हणून. जर 3 दिवस ऊन पडलं ना, हे आत्महत्या करते. 1 नद्या स्वच्छ ठेवा. 2 झाडं लावा. 3 गावात एखादा तरुण माणूस मेला तर त्याला जाळायच्या अगोदर त्याचे अवयव काढून घ्या. काढून घ्या अवयव त्याची किडनी एखाद्याला काम येईल, त्याचे डोळे एखाद्याला काम येईल. नाहीतरी तुम्ही तसे त्याला जाळणारच. आणि झाडं लावायवर भाषणं करू नका. भाषणानं ते देशाचं वाटवलं झालं. उठबळ माईक आला का हा काहीच नका करू तुम्ही. लावलेली झाडं गेली कुठं? इंग्रज गेल्यापासून झाडं लायचोय आपण. परत इंग्रजी यायची वेळ आली. कुठे गेले ते झाड? बावलाटपणा आपला दरवर्षी खड्डा तोच उकरा लगेच पुढे येणार झाडाला. ते मीडिया फिडेवाली आहेत, कॅमेरे फिरवाले. स्माईल टेकवा मेलं झाड. लगेच पेपरला जाहिरात. 3.5 लाखाचं पहिलं पान जाहिरात. लाल करण्यासाठी झाडं लावू नका. बापाच्या घरी राहणाऱ्या मुलीनं मी नवऱ्याच्या घरी जाणार आहे, मायाची आठवण म्हणून एक झाड लावा. सुनबाईनं मी लक्ष्मी आले म्हणून एक झाड लावा. 10वीच्या पोरानं मी या शाळेत होतो म्हणून एक झाड लावा. शिक्षकानं मी या विद्यालयात शिक्षक होतो म्हणून एक झाड लावा. आणि सरपंच उपसरपंच सदस्यांनी गावानं आमच्या ताब्यात सत्ता दिली म्हणून 2 झाडं लावा. आणखी झाडं जागवा. भाषणं करू नका. आणि 3री गोष्ट, तरुण पोरं ऐका. एक 5-6 पोरं एकत्र या 8-10 दिवसातून, शनिवार रविवार कधीतरी. तशी आपण क्रिकेट खेळायला गप्पा मारायला येतो या. आणि गावांमधली जी मंदिरं आहेत, ही मंदिरं एकदा स्वच्छ करा. गावांमधल्या मंदिरांमध्ये ऊर्जाच राहिली नाही. पाहतच नाही कोणी देवळाकडं. आणि नवे देवळं बांधायच्या भानगडीत पड नका. नको हाय ते सांभाळा. का झगमाराय बांधायची कोटीची देवळं? झाडीनच कोणी. ज्यांच्या घरी देवळं शेजारी त्यांनाच माहित नाही आज एकादशी. ते पग होतो मध्ये अधिकारी ठेवलं मी आता अंडे खाली म्हणजे काय करता. 5-7 हजार रुपये जाऊ द्या, पण गावातल्या मंदिरांना पुजारी ठेवला पाहिजे. काय मध्ये तुमचं? ही काळाची गरज. जाऊ द्या 5-7 हजार रुपये. देवळांमध्ये ऊर्जा राहिली नाही अजिबात. तरुण पोरांनी एक शनिवार रविवार 1 तासभर एकत्र या. पोरांना 5-6 जण 2-3 झाडू घ्या. मंदिराचा परिसर आठवड्यातून एकदा स्वच्छ करा. पुन्हा त्याला घाण होणार नाही. कारण एकदा आपण सुरुवात केली म्हणजे ते हळूहळू टाकणाऱ्याला सुद्धा त्याची लाज वाटते. आणि पहिल्यांदा आपण गवत काढून टाकले लगेच आठवड्यात इतकंसं गवत होणार नाही. एकदा आपण सुरुवात करून दिली का पुढं कोणीतरी ते करील. फक्त एकदा 5-6 पोरांनी ती सुरुवात करा का मंदिराचा परिसर स्वच्छ करायचा. मागून तुम्ही 1-2 महिन्यात नाही केली तरी तो कोणीतरी येऊन करील. पण आपण सुरुवात करून द्या पोरांनो. आणि मंदिर झाडताना फोटोला बोलवायचं नाही तर फोटो त्याचा येणार, तुम्ही मेले झाडू हा. आणि गावांमधले ज्या भंगलेल्या मूर्ती आहेत, भंगलेल्या, हे हात तुटेल पाय तुटेल जे देव आहेत, हे उद्या गोळा करा, फेकून देते बाग. त्यांच्यामध्ये ऊर्जाच राहिली नाही बाग. आणि त्याच्यामुळं गावांमध्ये निगेटिव्ह विचार आले. माणसाच्या डोक्यामध्ये तुम्ही माना नाही तर नका मानू महाराज, पण ऊर्जा आहेच, ते फेकून दिल्या पाहिजे, ते ठेवू नका. दुसरी एक गोष्ट, सरपंच उपसरपंच तंटामुक्ती अध्यक्ष यांना एक काम उद्या तुम्ही एक पोलीस स्टेशनला पत्र द्या आणि आठवड्यातून एकदा शाळेत पोलीस आला पाहिजे. आणि शाळा भरताना सुटताना शाळेभोवती जो भंगार माल हिंडतो तो एकदा रिपीट करून आणला पाहिजे. ही भंगरी बापाची जी पैदाशी ही कबरी मांडी ही शाळेत भोवती फिरत असते. ही 70ची पल्सर, 10चा मोबाईल, 2-2.5 हजाराचा पायात बूट, बगलात गुचिड्या, 1 साइड भांग, अंडरपॅन्टला वा. ही भंगरी अवलाद एकदा हल्ली पाहिजे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. हे इंद्रिकडचं कीर्तन आहे, हे कधीही खोटं ठरणार नाही. थोडं कानाला वाईट आहे पण मी मरल ना, मरणार नाही 5-25 वर्ष, पण मी मेल्यावर सुद्धा तुम्हाला आपलीच आठवण येईल. ध्यानात ठेवा. मुलींची छेड काढणाऱ्यांची संख्या अतिशय जास्त झाली.
खेड्यातला बाप ह्या मुद्द्यावर आलाय, मला मुलगी शाळेत पाठवायची नाही. काय म्हणते तुमचं? अगदी. आणि शाळेतल्या मुलींना अजिबात संरक्षण राहिलं नाही. बाहेरचा पोरगा येऊन आपल्या पोरीची छेड काढतो म्हणजे काय? म्हणजे काय? याचं एकमेव कारण आपली कुणीतरी अवलाद त्याला फॉर आहे. बाहेरचा पोरगा तशी डिअरिंग करू शकत नाही. कोणाची तरी मुलगी शाळेत आहे, कोणाची तरी बहीण शाळेत आहे, कुणाच्या तरी बहिणीची मुलगी शाळेत आहे, कुणाची तरी भाची शाळेत आहे, कुणाची तरी आत्या शाळेत आहे, कुणाची तरी मुलगी शाळेत आहे. जरा ग्रामस्थ हा मुद्दा हसण्यावारी नेऊ नका. हसण्याचा विषय नाही राहिला हा. मुलींना ही भंगार अवलाद हाणलीच पाहिजे आणि 2-3 वेळा हाणून आणा, डोकून पाहणार नाही शाळेत उघडून. कारण ह्या 2-4 महिन्यामध्ये उसाला आली हुमणी, उसाला आली हुमणी, डाळिंबाला आला तेल्या, कपाशीला आली बोंडाळी, मकाला आली लष्करी आली, कोंबातच गेली, माणूस वरच पाहत राहिला, गेली मका. पुढाऱ्यांना आली फुटाफुटी आणि पुरीला आली पळापळी. ह्या पुरीनी 2-4 महिन्यात गावांमध्ये चांगल्या चांगल्या बापांच्या इज्जती घालवल्या महाराज. त्यांनी धडाकाच उठवला नुसता पळून जायचा. बरं पुरी या 2-4 महिन्यात चांगल्या पोरांनो प्रेमही करेन. भंगार भुंगार बगलात गुचड्या वन साईड एकदम दरिद्री. त्यालाच ती होती तूच माझी जान आहे. आता त्याला एकच अंडरपॅन्ट होतं, जान आणते. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. पोरीनो तुम्ही पळून जाऊ नये ह्या मताचा मी नाही. नाही अशी हलकट विचार नाही. कारण मला गॅरंटी तुम्ही माझं ऐकू शकत मी किती बोललो तरी तुम्हाला त्याची लाज नाही. पण महाराज पाया पडतो. माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नको. महाराज उलट दे मरून महाराज कीर्तन संपलो का मरण. तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका, ते सत्तेचे. हसण्यावारी गोष्टी नेऊ नका महाराज. पोरीनो तुम्हाला वाईट वाटत. 80% तरुण पोरं इंद्रिकरला शिवाय देत्या. कारवा म्हणे इंद्रिकर दारुण्याला लय वाईट बोलतो. आम्ही त्याच्या बापाच देतो का? माझ्या बापानं तुम्हाला पाजायला तुमचा बाप मिळालाय का? 80% पोरी इंद्रिकरला शिवाय देत्या. पोरी का मी कसं आहे बांग पडून कोण आहे सगळं जाऊ त्याच्या काय बापात जातं. माझ्या बापात नाही जात काही, पण मी एका मुलीचा बाप आहे. म्हणजे मला आहे ना, बापांवर कविता करून कळत नाही, बापांवर भाषण करून कळत नाही, बापांवर व्याख्यान करून कळत नाही. त्याला बापाचं हृदय लागतं. काय मध्ये तो जो कीर्तनकार आई बापा हुसकून देतो त्याला आई बापा बोलाव का कीर्तनात? ज्यानं स्वतःचा बाप उचलून आपटला तो बापावर कविता करतोय कीर्तनात. हे चालन का? हे कसं चालन? मुलींवर आयन बापांवर भाषण करू नका. पोरीनं जरा नीट ऐका, मुंग्या येतील डोक्याला तुमच्या. जरा लाजा बिजा धरा. आम्ही एका वर्गात होतो, कान फडफड फाबाड फुटून टाकलं नाही. दरिद्री नाही आमच्या नाही विलास ठरले नाही. काय वांग ठरलं या पटावला नाही. ऐका नीट पोरीनं तुम्ही जा पळून. आज जा, आता जा कीर्तन संपल्यावर. मेसेज टाका जा. जा पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. जा आला कमी जास्त ते मला माग सरकायची सवय. जा पळून पोरीनं तुम्ही. फक्त माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. या ईश्वरासारख्या बापाची चूक सांगा मला. का त्यांनी समाजामध्ये काय असं पाप केलं का तुम्ही त्याची मान खाली घातली? सांगा. बनेल म्हणाला तर त्याला पलटी करून घातलं, ही त्याची चूक आहे? बायकोच्या गळ्यातले दागिने बुडून त्याने तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे का? हाताला त्यानं चांगलं कधी घड्याळ घेतलं नाही की पायाला कधी चांगली त्यानं चप्पल घेतली नाही का? त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने बुडून तुम्हाला मोठं केलं, ही त्याची चूक आहे का? अरे तुमचा जन्म झाला नव्हता पोरीनं तुमचा बाप व्हायला निघला ना. तुमचा जन्म झाला नव्हता पोरीनं तुमचा बाप व्हायला निघला. तर त्याला 2 शेळ्यांनी एक गाय आली होती. पोरीनं तुमच्या बापाने डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला.
अरे तुमच्या बापाने डोक्यावर दगड वाहिली आणि पायानं गाळ केला आणि नवरा बायकोनं अंगातला घाम घालून घर बांधलं. तुमचा जन्म झाला तर तुमचा बाप 15 मिनिटं पोरीनं हसत होता रे, दिसत होता. का हसत होता माहितीये पोरीनं तुम्हाला? त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं, तुला जर मुलगी झाली ना तू नशिबान असशील. आईचा आशीर्वाद म्हणून तो हसत होता. पोरीनं तुमचा जन्म झाला, त्याला आनंद झाला, पण त्याच्या घरात साखर नव्हती. त्याला अर्धा किलो साखर उसने आणली, सगळ्यांना चहा पाजला. पोरीनं तुम्ही 1.5 महिन्याच्या होत्या, अशा इतक्याच होत्या. तुमचा बाप, तुमची आई तुम्हाला आंघोळ घालीत होती. कशी घालीत होती माहिती? पोरीनं पाय सपाट पसरायची, दोन्ही पायाच्या मध्ये तुम्हाला पालथं घालायची आणि बादलीत 2 प्रकारचं पाणी घ्यायची, गार आणि गरम, आणि अंगावर ओतायची. हा ईश्वरासारखा बाप तांब्यानं पाणी तुमच्या अंगावर ओतायचा आणि तुम्हाला आंघोळ घालायची तुमची आई. झोळीत तुम्ही झोपल्या आणि तुम्ही जर रडायला लागल्या तर झोळीचा दोरी हातात धरीत होता आणि एका हाताने जेवत होता. तुम्ही बोलायला लागल्या तर बोबडा बोलत होता. तुम्ही चालायला लागल्या तर वाकून चालत होता. आणि पोरीनं तुम्ही लई रडायला लागल्या तर हा बाप घरात घोडा घोडा होत होता. खाली हात टेकवायचा, पाय टेकवायचा आणि तुम्ही त्याच्या पाठीवर फिरत होता. तुम्हाला पाहायला पाहुणे आले, त्याच्या घरात ताटल्या नव्हत्या, त्याने शेजारून ताटल्या आणल्या. 20 गुंठे जमीन विकली, तुमच्या पोरीचं लग्न केलं. पोरीनं तुमचं लग्न केलं. तुम्हाला जी झक मारायची ती मारा पोरीनं, पण तुमचं ज्याच्यावर प्रेम असं स्पष्टपणे बापाला सांगून टाका की मी ह्या बरोबर झक मारली, मला याच्याबरोबर जायचंय. तुमचा बाप 5 लाख रुपये घालायला तयार आहे, पण ईश्वरासारख्या बापाच्या मानाखाली खाली घालू नका. त्याला ठेवा. महाराज हसण्यावारी गोष्टी नको नका. पोलीस स्टेशनला पोरींच्या आशात पोलीस स्टेशनला पोरींच्या अशा तक्रारी आहेत का माझ्या प्रियकराला माझा बाप आणि माझा भाऊ याच्यापासून धोका आहे. सांगा आता 2 मिनिटं निवांत पहा. तरुण पोरं सगळे पोरानं कोणत्या जगातला बाप मुलीचा आरोपी होऊ शकतो एवढं सांगा. होईल कोणता भाऊ मुलीचा दुश्मन होईल? पोरानं आपली बहीण 10वीला आहे, आपण 9वीला आहे, आपण तिच्याबरोबर शाळेत जातोय. तिला शाळेत दुपारी जेवायला तिच्या बरोबर बसतोय. ती डबा तिचा आपण नेतोय. ती तासाला गेली तर डबा घेऊन आपण जातोय. येताना सायकल तिला घेऊन येतो. सायकल पंक्चर झाली तर आपण सायकल ड्युटीत आणतो. तिला सर मारतील म्हणून आपण तिच्या वहीतल्या आकृत्या काढून देतो, निबंध लिहून देतो. अरे आपल्याला रविवारी सुट्टी असली, तिला तास असला तरी आपण तिच्या बरोबर शाळेत जातो. आज ती बहीण जर भावाला आरोपी ठरवत असेल तर कोणता भाऊ बहिणीवर विश्वास ठेवेल? तुम्ही साधा अभ्यास करा ना. भावानं काय बहिणीला कमी पडून दिलं होतं? आज 10वी 12वीच्या पोराची बहीण जर पडून गेली महाराज तर त्याला 4 मित्रात किंमत आहे. तो मित्र मोठा झालाय, त्याला सगळ्या गोष्टी कळतात. त्याचा वर्गात अपमान आहे, मित्रात अपमान आहे, शाळेत अपमान आहे. तो सगळा अपमान सहन करील, पण मी माझ्या बहिणीचा आरोपी आहे हे कसं सहन करेल? अरे तुमच्याकडे जर कोणी वाईट नजरेनं पाहिलं तर तुमचे डोळे, त्या पोऱ्याचे डोळे काढून टाकायची ताकद आपल्या भावात आहे. एखाद्यानं जर आपल्या बहिणीची छेड काढली तर त्याला खुब्यातून काढून टाकायची ताकद आपल्या पोरामध्ये आहे. पण बहीणच जर आपल्याला आरोपी ठरत असेल, कोण या जगात करेल महाराज? या 2-4 वर्षात फार जगाचं वाटोळं झालं महाराज. आता लोकांना वाटतं बा महाराज काही बोलतो, आणि पोरी पळून जाण्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा तिच्या आईचा आहे. अख्ख्या खोडी पोरीच्या आईकडे. आया फक्त भामट्याचं सॉंग घेतात, भामट्याचं. नबाड बोलू नका. अष्टमी आज महिला मंडळ. तुमची पोरगी प्रेमात पडली, तुम्हाला माहित नाही? माहित नाही? जिला माहित नाही तिला बोट वर कर बरं, मी सत्कार करतो. माहित नाही? माहित नाही? आपली पोरगी 2-3 वेळा भांग पाडती, 1-2 वेळा पावडर लावती, 1-2 वेळा कपडे बदली ती. मग आपल्या पोरगीला पांडुरंगाचा साक्षात्कार हो राहिला का? पोरगी पळून गेले, आई म्हणती मला अंदाज आलता. तू काही कुंभ मेळ्याला ओळखली होती तो समजत नाही का? द्या मला शिव्या बया पळ्यांना काय तुम्ही आला. मग तर कीर्तनातच मिळली तू, फक्त मला शिवी देऊन तर काय? तुला 1 तासात मिळली तर काय, फक्त शिवी तर ते मला. तू करत खरं प्रेम मनातल्या मनात का होईना देऊन पाय, तू देत खरं. हा विनोद नाहीये मला, हे तळतळीचं बोल नाही. लोकांना वाटतं बा इंदुरीकर काही बोलत, तुम्ही काही कसं बोलू, मी काय पागल बिगल? आणि हे सगळे कीर्तन काळाची गरज आहे. तरुण पोरांनो व्यवसायाकडे वळा. या नोकऱ्यांच्या अपेक्षा आमिषात लागू नका. तुम्हाला नोकऱ्या लागणार नाही. 17च्या झटकायचं बंद करा. टाका काहीच करू नका. गाडी का, कुल्फी का, एक वाक्य सांगतो पोरांनो. शेतकरी जर निर्व्यसनी राहिला
आणि त्याला जर निसर्गानं साथ दिली तर 2 एकर जमिनीवाला सुद्धा बंगल्या पुढे 4 चाकी ठेवू शकतो. शेतीला तुम्ही कमी लेखू नका. काय झालाय घोटाळा, या पुरीच्या बापाच्या लग्न करताना अपेक्षा वाढल्यात. पुरीच्या बापाच्या 3 अपेक्षा आहे लग्न करताना. पोर चिटकेल पाहिजे, चिटकेल म्हणजे नोकरीला पाहिजे. 2 त्याला शेती पाहिजे आणि 3 त्याच्या घरात माणसं कमी पाहिजे. आणि पोराच्या बापाची एकच इच्छा आहे, पार्टी तगडी पाहिजे. आणि पोराची एकच इच्छा आहे, पीस मार्क पाहिजे. आणि हे सूत्रच बसणार नाही, हे सूत्र बसणार नाही. पोरीच्या बापाला सांगून ठेवतो, जर शेतकऱ्याचा पोरगा निर्व्यसनी असेल, त्याला योग्य जर जमीन असेल तर त्याला मुलगी द्यायला हरकत नाही. तो नोकरीवाल्यापेक्षा सुखी राहू शकतो. आता त्या शेतकऱ्याचा प्रॉब्लेम काय झाला महाराज, त्याच्या हातात नाही राहिलं काही. त्याचं सगळं जगणं गेलं निसर्गावर. मग तो कष्ट करीत नाही असं नाही, भांडवल घालीत नाही असं नाही, पण गेलेलं भांडवल निघतच नाही. तो तरी काय करणार. शेतकऱ्याची परिस्थिती झाली वाईट. बरं आता हे बिचाऱ्याला नव्हतं काही, आलं पीक, त्याला काहीच जमाना सुटलं. आणि या 4 वर्ष तर त्याला काही साडेसाती लागली, काहीच जमाना. त्याच्याकडे टमाटे नाही, 1500 रुपये झाले. त्याचे टमाटे टिकले 13 रुपये झाले. त्याचा अक्कलच बंद झाली. आणि हे जर तुम्ही केलं परश्री आणि परधन याचा विटाळ धरला तर हा खरा अखंड